नगरसेवक संजय बंदपट्टे यांची सभागृहात आग्रही मागणी. तोंड बघून अतिक्रमण कारवाई करू नका. स्थानिक व्यापाऱ्यांना ओळखपत्र व निश्चित जागा द्या. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील विविध नागरी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नगरसेवक संजय बंदपट्टे यांनी अतिक्रमण व स्थानिक व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर आग्रही भूमिका घेत सभागृहाचं लक्ष वेधले. सभागृहात बोलताना त्यांनी स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या कार्याची आठवण करून देत एक महत्त्वाची संकल्पना मांडली. ते म्हणाले की स्वर्गीय भारतनाना भालके यांनी मंदिर परिसरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी एक निश्चित पट्टी आखून दिली होती. त्या पट्टीच्या मर्यादेत व्यापाऱ्यांनी व्यवसाय करावा अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांची व्यवसाय सुरू राहत होता आणि व्यवसायही अबाधित राहत होते. याच धर्तीवर पंढरपूर शहरातील स्थानिक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना ओळखपत्र देऊन त्यांच्यासाठी निश्चित जागा किंवा निश्चित पट्टी करावी, जेणेकरून त्यांना कायदेशीररित्या व्यवसाय करता येईल अशी मागणी त्यांनी केली आहे. अतिक्रमण कारवाईवरही त्यांनी प्रशासनावर टीका करत अतिक्रमणाची कारवाई सर्वांसाठी समान असली पाहिजे. केवळ गरीब व सर्वसामान्य व्यापाऱ्यांवर कारवाई करून प्रभावशाली किंवा धनदांडग्यांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. तोंड बघून कारवाई करू नका. नियम सर्वांसाठी सारखे असावेत असं त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. नगरसेवक संजय बंदपट्टे यांच्या मागणीमुळे स्थानिक व्यापारी वर्गाला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र नियोजन आणि समान अतिक्रमण कारवाईबाबत नगरपालिका प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारतनानांसोबत मी आता अतिक्रमणामध्ये 1 वर्ष आदेश तरी त्यावेळेस काय नियम करतात शोधायचं आहे. त्यावेळेस मला माहितीप्रमाणे तुम्हाला चालू झालं 40 वर्ष झाले अतिक्रमण निघलं. तर आपण अतिक्रमण काढत असताना आपल्या स्थानिक लोकांचा आपण अतिक्रमण काढू लागतो. वारीत बाहेरची लोक येतात धंदा व्यवसाय करतात, ते पसरून बसते. त्यावेळेस आपल्या अतिक्रमणाची गाडी करत आपण अतिक्रमण विषय थांबवतो. मग आपल्या स्थानिक लोकांना आयडेंटिटी कार्ड इश्यू करा. त्यांना एक लाईन आपण द्या. नानांनी लाईन आपण देते. तुम्ही पण मेंबर एक लाईन आपण द्या, पिवळी पट्टी पांढरी पट्टी. त्यात तुम्ही आपल्या आयडेंटिटी इश्यू करा की स्थानिक व्यावसायिक आहे. त्यांचं पण पोटात प्रश्न, पाण्याचा प्रश्न आहे. बरं, आपलं सगळं पंढरपूरचा नाही असल्यावर साहेब आमचं पंढरपूरच्या लोकांचा उदरनिर्वाह 20 ते 22 तारखेपर्यंत त्याच्यानंतर ते स्वतः काढतात. 20 ते 22 तारखेपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह पूर्ण अध्यक्षमध्ये देणं, पाणी, दवाखाना या सगळ्या गोष्टी आपल्या यात्रेवर अवलंबून. माझं काय म्हणतो, तुम्ही त्यांना इश्यू करा. पण 20-22 तुम्ही 20-22 पुन्हा कोणतं जाणार आहे. तुम्ही आज या 2-3 दिवसातच निर्णय घ्या. अध्यक्ष ऐका, पुन्हा फिरायला सुद्धा जागा पंढरपुरात आला पूर्ण एकदा पालखी जसं पुढे येतील तसं आपल्या पंढरपुरात कावळे असते. तुम्ही आयडेंटिटीचं कशा प्रकारे नमूना करणार आहे, ती इश्यू कसे करणार आहे, तुम्ही त्यांचा एक डाटा कलेक्ट करणार. काय जर झालं तर व्यवसाय झाला पाहिजे. विमानावर सुद्धा अतिक्रमण आहे. आपण एवढं जर सगळ्यांना लोकांना जर ते पण आपण तुम्हाला सूचना केल्या होत्या की जे लोक कायमस्वरूपी व्यवसाय करतात आणि त्यांचं कोणतं त्याच्यावर आहे, तर अशा लोकांना एक अगोदर पण आपण वस्तू दिलेल्या आहे त्यांना. तर अशा लोकांना 22 तारखेनंतर म्हणजे जेव्हा वारी जवळ येते ते स्वतः उठतात तिथून. वाळूकर साहेबांना माहिती, सन्मान्य बरेचसे जुने लोक इथं आहेत, त्यांना माहित आहे. तर अशा लोकांना आपण बऱ्याच वेळा वस्तू दिलेल्या आहेत. त्यांना एक लाईन आखून द्या, त्यामध्ये ते बसतील आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय करतील. कारण आमच्या पंढरपूरमध्ये म्हणजे 4 वारावर उदरनिर्वाह होईल असं परिस्थिती आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार करून ही स्कीम साहेब भारताने मंदिरापाशी इथं शहराचा विषय तुम्ही करू शकता. आपण त्याला एक स्पेशल काहीतरी बघा. आपण जर त्या लोकांना आपल्या पंढरपूरचं लक्ष आजच्या मीटिंगकडे आहे की तुम्ही आमचा काय विचार करणार आहे, मग त्यांचा आपण विचार करणार आहोत. बाहेरचे जे बाहेर परप्रांती येतात आणि ते कुठेही कसे गाडी लावतात त्यांना ते म्हणजे हे करून केलं जातं. पण आपल्या स्थानिक लोकांना जर काढत असाल तर त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह कसा केला, कशावरती करायचा. आणि म्हणजे आमच्या सगळ्या सभागृहाची अशी विनंती आहे की तुम्ही याच्यावरती विचार करून 22 तारखेच्या पालखी म्हणजे ज्यावेळेस क्राऊड जास्त वाटतं त्यावेळेस ते स्वतः उठतात. पण 22 तारखेपर्यंत 23 तारखेपर्यंत त्यांना तुम्ही आदेश करा. म्हणजे तुम्ही हे करून घ्या म्हणजे